गोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर भूखंडाचा विषय जो आहे तो आता तापताना दिसतोय। आता वंचित बहुजन आघाडीकडून या ठिकाणी आंदोलन केलं जातंय। हे सगळं रस्त्यावर आंदोलन आहे, पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। मात्र मोठ्या प्रमाणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्वरित राजीनामा द्यावे अशी देखील यांची सगळ्यांची मागणी आहे। शाहू फुले आंबेडकरांचे फोटो जे आहे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुलेंचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हातात घेत हे सगळे आंदोलन सुरू आहे। नेमकी त्यांच्या मागण्या काय आहेत आणि अजित पवारांच्या विरोधात विशेषतः ते घोषणाबाजी करतायत, काय नेमकं म्हणणं काय आहे तुमचं? मागील 4 ते 5 महिन्यापूर्वी जेव्हा 20/5/2025 रोजी हा व्यवहार झाला, या व्यवहाराची माहिती माननीय अजितदादा पवार यांना होती। त्यांचे सुपुत्र पार्थ पवार हे LLP कंपनीचे सहभागीदार आहेत। शीतल तेजवानी यांनी हे गायकवाड आणि ढाले परिवारांकडून ही जी जमीन आहे या जमिनीची पॉवर ऑफ अटॉर्नी घेतली। ती पॉवर ऑफ अटॉर्नी ही जमीन महारवतनाची जमीन होती। ती जमीन रिग्रँट करण्यासाठी, या स्थानिकांना ती परत देण्यासाठी त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी घेतली आणि त्या पॉवर ऑफ अटॉर्नीच्या आधारे शीतल तेजवानी यांनी पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या LLP कंपनीला ही जमीन 20/5/2025 रोजी खरेदी खताने हवेली क्रमांक 4 बावधन येथील तारू साहेबांच्या सहीने ती जमीन ट्रान्सफर केली। हा गुन्हा केलेला आहे। भारतीय न्याय संहितेचा सेक्शन 318 आणि अॅट्रॉसिटी सेक्शन 31F 31G अंतर्गत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, तशी आमची मागणी आहे। आणि अजितदादाचे सुपुत्र हे पार्थ पवार हे याच्यामध्ये सहभागी आहेत आणि अजितदादा पवारांना या गोष्टीचं नॉलेज होतं। ते म्हटले की मला असं चालणार नाही, तुम्ही त्यावेळी कोणाला म्हटलं याची चौकशी अजितदादा तुम्ही मागणी करता की अजित पवारांना पण सहआरोपी केलं पाहिजे याच्यात? या प्रकरणामध्ये BNS सेक्शन 3(5) जो कॉमन इंटेन्शन सांगतो, अजितदादा पवारांचं सुद्धा कॉमन इंटेन्शन या व्यवहारामध्ये होतं। कारण पार्थ पवारांची, दिग्विजय पाटलांची जी कंपनी आहे LLP, या कंपनीचं शेअर्स काही फार नाही आहेत, या कंपनीची पत ही फार नाही आहे। 300 कोटी यांनी कुठून आणले, अजितदादा पवारांनी यांना सहकार्य केलं काय याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। अजितदादा पवार पुणे शहरामध्ये अजून महत्वाचा मुद्दा असा आहे की पार्थ पवारांना देखील या गुन्ह्यात घेतलेलं नाहीये, तीच बदमाशी केलेली आहे। तो गुन्हा आता जो झाला तो मुद्रांक शुल्काने दाखल केलेला आहे। आता स्थानिक या ठिकाणी गायकवाड असतील, ढाले असतील, जे शेतकरी आहेत, मूळ वतनदार आहेत, यांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी गुन्ह्याची मागणी करणार आहोत। जोपर्यंत यांच्या विरोधात पार्थ पवार असतील, दिग्विजय पाटील असतील, तेजवानी असतील, शीतल यांच्या विरोधात जोपर्यंत भारतीय न्याय संहिता 318 आणि अॅट्रॉसिटी सेक्शन 31F 31G अंतर्गत गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही आणि अजितदादा पवारांनी याच्यात राजीनामा सुद्धा द्यावा लागेल। परत या ठिकाणी महसूल विभागाचे मंत्री काल सांगितले, मला माहित नाही, महसूलचा सुद्धा यात हात आहे। चंद्रशेखर बावनकुळे साहेब सुद्धा सहभागी आहेत। त्याच्यानंतर जे काही उद्योग मंत्री आहेत, उदय सामंतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जे काही स्टॅम्प ड्युटी असते, स्टॅम्प ड्युटी जवळपास 20 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी वाचवलेली आहे त्यांनी। शासनाचा 20 कोटीचा भुर्दंड त्यांनी केलेला आहे, म्हणून उदय सामंत सुद्धा या ठिकाणी जबाबदार असणार आहेत। चौकशी झाली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा, आंबेडकर साहेबांचा आणि महात्मा फुलेंचे फोटो घेऊन हे सगळं आंदोलन करताय, काय इंटेन्शन? महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचं। अजित पवार पण म्हणतात की आम्ही शिव फुले आंबेडकर म्हणतात तसे, पण वागत नाहीत ना। ज्या बाबासाहेबांनी घटनेचं समता दिली, घटना तुम्ही जर पायदळी तुडवत असाल तर तुम्हाला शिव शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेण्याचा सुद्धा नैतिक अधिकार तुम्हाला नाही। ते नाव सुद्धा घेऊन तुम्ही गोळवरकरांचं नाव, हेगडेवारांचं नाव घेण्याची तुम्ही वेळ आणलेली आहे। ते नाव तुम्ही घेतलं पाहिजे। बाबासाहेबांचं नाव जर तुम्ही घेतलं ना, तुमची जीभ खाली घेतली पाहिजे आमच्या सारख्यांनी। काय आंदोलन करताय, घोषणाबाजी सुरू आहे पार्थ पवारांच्या विरोधात आणि अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करताय, मात्र अजित पवार म्हणतायत मला माहितच नाहीये काय? हे बघा, एवढा मोठा व्यवहार हा अजितदादांना ते आज्ञाबिज्ञ या ठिकाणी असू शकत नाही असं आमचं म्हणणं आहे। कारण मुळात 1800 कोटीची जमीन 300 कोटींना घेतली जाते आणि एवढा मोठा व्यवहार त्या ठिकाणी होत असताना उद्योग संचालनालय मुळात 48 तासामध्ये त्या ठिकाणी IT हब उभं करणार म्हणून कोट्यावधीचा
स्टॅम्प ड्युटी त्या ठिकाणी माफ करते, महसूल माफ करतं आणि हे सगळं अजितदादांच्याच आशीर्वादाने झालं असेल असं आमचं स्पष्ट मत आहे. त्याच्यामुळे हा झालेला व्यवहार असेल किंवा एकूणच इथलं बॉटॅनिकल गार्डन असेल, हा व्यवहार पूर्णपणे रद्द झाला पाहिजे आणि इथली जमीन जी आहे ही मोक्याची जमीन आहे. त्यामुळे ही जमीन ही महार वतनाचे जे काही मूळ वतनदार होते, जमीनदार होते, त्यांना परत मिळाली पाहिजे. मूळ मालकांना ही जमीन परत दिली गेली पाहिजे. मूळ मालकांना ही जमीन दिली पाहिजे आणि याच्यामध्ये संबंधित व्यवहारामध्ये जे जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवरती, मग इथले अधिकारी असतील, पार्थ पवार असतील, दिग्विजय पाटील असतील, शीतल तेजवानी असतील आणि सर्वांवरतीच एकूणच जे जे यामध्ये सहभागी आहेत त्याच्यामध्ये सर्वांवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी. काय कागदपत्र काय आहेत नेमकी तुमच्याकडे? काय या ठिकाणी असं सांगितलं, एक मिनिट भाऊ, शासनाकडून एक मिनिट शासनाकडून अशी आमची फसवणूक सुद्धा केली जाते की या ठिकाणी ही जमीन महारवतनाची नाही असं म्हणणाऱ्याचं ज्ञान कमी आहे, त्याला शिक्षणाची गरज आहे. या ठिकाणी हे बघा, हे दिसतंय ना, हे महारवत सनद आहे, हे सनद दिलेली आहे. मुंडवा गाव मौजे मुंडवा पुणे शहरातील सर्वे नंबर 88 हा महारवतनाला दिलेला आहे. 40 एकर जमीन ही महारवतनाची आहे. जोपर्यंत महारवतनाची जमीन रिग्रँट करता येत नाही, रिग्रँट करताना 50% नजराना भरल्या जात नाही, तोपर्यंत ही जमीन ट्रान्सफर होऊ शकत नाही. परंतु यांनी ही जमीन महारवतनाची नाही आहे असं खोटं जे काही बोललंय याच्यात सुद्धा त्यांनी फसवणूक शासनाची केलेली आहे. हा सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यानंतर यांनी मूळ मालकांनी राजवैभव ढाले आणि गायकवाड कुटुंबांनी 5/2/2008 ही नोटीस पाठवलेली होती की त्यांचा व्यवहार तो रद्द करून मूळ मालकाला ही जमीन मिळाली पाहिजे. परंतु या नोटीसला उत्तर सुद्धा तुम्ही देत नाही. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे सायटेशन आहेत की पॉवर ऑफ अटॉर्नीच्या भरोशावर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी खरेदी खत किंवा साठेखत सुद्धा करता येत नाही. म्हणून तुम्ही सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे सायटेशन बाजूला ठेवले, अॅट्रॉसिटी ऍक्ट बाजूला ठेवला, महार वतन जमीन हा कायदा बाजूला ठेवला. सगळ्या कायद्याची अनियमितता आणून ईडी सीबीआयला बाजूला ठेवून तुम्ही 300 कोटी आणले कुठून आणि ते 300 कोटी दिले कुणाला? कोण आहे शीतल तेजवानी? आम्ही काय तिला प्रॉपर्टी ही महारवतनाची रिग्रँट करण्यासाठी, आम्हाला प्रॉपर्टी मिळावी, या लोकांना प्रॉपर्टी मिळावी यासाठी कन्सेंट लेटर दिलेले आहेत. पॉवर ऑफ अटॉर्नीसाठी यासाठी दिलेलं आहे. परंतु तिने पॉवर ऑफ अटॉर्नीचा वापर चुकीचा केला. पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर जी आहे शीतल तेजवानी ही सुद्धा गुन्हेगार आहे. ज्यांनी त्या पॉवर ऑफ अटॉर्नीचा उपयोग केला, पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील, हे सुद्धा गुन्हेगार आहेत. यांच्यावरती गुन्हे दाखल झालेच पाहिजे. जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आमचा एकही कार्यकर्ता आणि स्थानिक शेतकरी या ठिकाणाहून उठणार नाहीत. या ठिकाणच्या पुणे शहरातल्या सीपी साहेब असतील, जॉईंट सीपी साहेब असतील, या ठिकाणचे डीसीपी साहेब असतील, पुणे शहरात गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. एका बाजूला गुन्हेगारी, मुद्दा भरकटायला नको आपला. शेतीचा विषय, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हातात घेतलाय तुम्ही, आंदोलन. फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि सत्तेत जायचं आणि त्याचा दुरुपयोग करायचा म्हणून मी फोटो घेऊन. कोण? अजित पवार फुले शाहू आंबेडकरांचं म्हणतात आम्ही विचारधारा आमची ती आहे आणि दुरुपयोग करतात असं म्हणणं आहे का तुम्ही? आता हे तुम्ही ठरवा, कारण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि सत्तेत जायचं हे प्रत्येकाने ठरवायचं की ते काय करतात, नेमकं कुणासाठी काम करतात. आणि माझं काय म्हणणं आहे साहेब, जे अधिकारी बडतफ केलेले त्यांची संपत्तीची बी चौकशी झाली पाहिजे. आमाड संपत्ती, म्हणजे जो सरकारचा टॅक्स जो बुडवलाय तो अधिकाऱ्यांनी घेतले असतील पैसे असं म्हणणं. हे आता तुम्ही ठरवायचं, चौकशीच्या माध्यमातून हे समोर येईल. नक्कीच अधिकाऱ्यांनी आपण पैसे घेतले असतील आणि उद्योग मंत्री जे आहेत उदय सामंत साहेब यांच्या विभागाकडून ते पत्र आलेलं आहे. त्यामुळे उदय सामंतांना सुद्धा याच्यातले पैसे काहीतरी गेले असतील आमचा ठाम विश्वास आहे. म्हणून त्यांची पण नक्कीच चौकशी झाली आपण पाहिजे. पाहतोय की हे सगळे जे आहेत ते काही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत तर काही मूळ शेतकरी आहेत. म्हणजे या अगोदर पूर्वी या ठिकाणी सगळी शेती केली जायची या 43 एकर क्षेत्रामध्ये आणि त्याच्यानंतर ही सरकारला जमा झाली जमीन. त्याच्यानंतर तेजवानी नावाच्या महिलेकडे ही पॉवर ऑफ अटर्नी गेली, नंतर त्या महिलेने फसवणूक केली असं या सगळ्या मूल मालकांचं म्हणणं आहे. मात्र आता हा मुद्दा जो आहे तो पुण्यात जोर धरायला लागलेला आहे आणि पार्थ पवार, अजित पवार यांच्यावर देखील या सगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल करावे अशी मागणी जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. खरं तर विषय तापतोय. आता या विषयाचा शेवट कशा प्रकारे होतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धाईगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव